स्पीड पॅसेज संपादकीय प्यारा. सध्या देशात सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने पेन्शनच्या रूपात 3 प्रकार विचाराधीन व अंमलात आहेत. 1. केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्यांमधील पेन्शन योजना. 2. निमसरकारी (महामंडळे इत्यादी) कर्मचाऱ्यांसाठीची कर्मचारी पेन्शन योजना (EPS-95) 3. सामाजिक पेन्शन योजना. पॅरा. निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निकाल शासनाने मान्य केला नाही. त्या कर्मचाऱ्यांना 400 ते 1000 रुपये दरमहा पेन्शन मिळते. त्याची मागणी आहे की 9000 रुपये व त्यावर महागाई भत्ता असे पेन्शन त्यांना मिळावे. सध्या प्रामुख्याने केंद्र व राज्य सरकारी नोकरीत नियमित असलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल जुनी पेन्शन योजना व नव्या पेन्शन योजनेच्या स्वरूपात सुचविलेले पर्याय चर्चेत आहेत. जुन्या पेन्शन योजनेत समाधानकारक फायदे, कर्मचाऱ्यांचे अंशदान नसणे व फॅमिली पेन्शन असणे या विशेष बाबी आहेत. नवीन (NPS) पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांकडून अंशदान, नोकरीची किमान वर्ष पूर्ण झाल्याशिवाय पेन्शन सुरू न करणे, पेन्शन रकमेवर महागाई भत्ता न देणे, महागाईचे समायोजन करून वेतन आयोगाचे लाभ न देणे अशा विविध बाबी समाविष्ट आहेत. त्यामुळे श्रमिक वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात चिंता, अनिश्चितता व निराशा दिसून येते आहे. त्यातून श्रमिक संघटनांची आंदोलने सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जुनी पेन्शन योजना मान्य करताना पेन्शन हे प्रलंबित वेतन असून तो कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे आणि समाजातील कर्मचारी वर्गाच्या वार्धक्याची काळजी घेणारी योजना आहे असे म्हटले. अर्थात ते म्हणत असताना त्यांनी केंद्रीय कर्मचारी, राज्य कर्मचारी असा कुठलाही भेद केलेला नाही. मात्र सध्या ज्या चर्चा चालू आहेत त्यामध्ये बरेचसे अभ्यासक केंद्र व राज्य असा भेद करीत आहेत. केंद्र सरकारचे उत्पन्न अधिक असल्यामुळे त्यांच्यावर पेन्शनचा ताण पडत नाही. मात्र राज्य सरकारचे उत्पन्न कमी आहे व त्यामुळे राज्य सरकारांवर आर्थिक बोजा वाढतो आहे व तो कमी झाला पाहिजे असे अनेक अभ्यास प्रकाशित झाले आहेत. पॅरा. भारतीय रिझर्व्ह बँकेतील रचित सोळंकी, सोमनाथ शर्मा, R.K. सिन्हा, समीर रंजन बेहरा आणि अत्रि मुखर्जी यांनी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देबव्रत पात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली फिस्कल कॉस्ट ऑफ रिव्हर्टिंग टू दी ओल्ड पेन्शन स्कीम बाय दी इंडियन स्टेट्स ऑन असेसमेंट जुन्या पेन्शन योजनेकडे परत गेल्यास राज्य सरकारांवरील वित्तीय भार एक मूल्यांकन हा अभ्यास रिझर्व्ह बँक बुलेटिनच्या सप्टेंबर 2023 च्या अंकात प्रकाशित केला. ओव्हरस्टॉप.